सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हे मासे मृत्युमुखी पडल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे। कृष्णा नदीतल्या सांगली बंधाऱ्याजवळ शेकडो मासे मृत्युमुखी पडले, त्यामुळे नदीकाठावर मोठी दुर्गंधी पसरली आहे। कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या खालवली आहे। अशामध्ये शहरातल्या शेरी नाल्याचे सांडपाणी आणि नदीकाठच्या कारखान्यांकडून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे। कृष्णा नदी पात्रामध्ये वारंवार मासे मृत्युमुखीच्या घटना घडत आहेत। मात्र एकीकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। गेले 2 दिवस नदीमध्ये प्रचंड प्रमाणात मासे मेलेले आहेत। शेरी नाला आणि मळी यांच्या मिश्रणाने मासे प्रचंड प्रमाणात मेलेले आहेत आणि त्याच्यामुळे गावभागामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। तरी नागरिकांना मी एक आवाहन करतो की त्यांनी पाणी उकळून प्यावे आणि प्रशासनानं ह्या पाण्याकडे नदीकडे लक्ष घालावे। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे अमृताजन पुलाजवळ गॅस टँकरचा अपघात झालेला आहे। ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवलंय। पोलिसांनी प्रशासनाने तत्परता दाखवली आहे। टँकर बाजूला घेत वाहतूक कोंडी टाळली आहे। अमृताजन पुलाजवळ गॅस टँकरचा अपघात झालाय। ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाचं प्रसंगावधान टँकर डोंगरच्या कडेला धडकला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हा प्रकार घडल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। टँकरचे ब्रेक अचानक फेल झाल्यानं चालकाने प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टाळला। वेग नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच चालकाने टँकर डोंगरच्या कडेला धडकावून थांबवला, त्यामुळे संभाव्य स्फोट किंवा मोठी जीवितहानी टळली आहे। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे कोकणात शिमगोत्सवाचे ढोल घुमू लागलेत। गावोगावी भक्तिमय वातावरण आहे। प्रत्येक कोकणी माणसाला आतुरता असणारा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिमगा सण। कोकणातील अनेक गावांमध्ये आज देवदेवतांना रूपे म्हणजेच मुखवटे लावण्याचा सोहळा आहे। आजपासून ते फाल्गुन अमावस्येपर्यंत रंगणार आहे शिमगोत्सव। गाव तिथं होळी या परंपरांप्रमाणे गावागावात उत्साहाचं आता वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मच्छीमार संघटना आक्रमक झाले। पारंपरिक जाळे घेऊन विभागीय आयुक्तालयांवर धडकलेत। संस्थेकडे दिलेले तलाव कायमस्वरूपी ठेवावे, त्याचबरोबर अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीनं द्यावी। 1 जानेवारी रोजीचा GR रद्द करण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील मत्स्य सहायकांची विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहेत। बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरण पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी आहे। छापेमारीतील 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। अंडाशय तस्करीचं कनेक्शन राज्याबाहेर असल्याची पोलिसांची माहिती आहे। बदलापुरातील महिलांच्या अंडाशय तस्करी प्रकरणी पोलिसांनी 3 पथकं तयार केली आहेत। या पथकाकडून बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, वांगणी, अंबरनाथ या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। यामध्ये 12 लाखांच्या आसपास पोलिसांनी औषधांचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर या अंडाशय तस्करीचं कनेक्शन हे राज्याबाहेर असून येत्या 1 ते 2 दिवसात यामध्ये अटक सत्र सुरू होणार असल्याची दाट शक्यता आहे। यामध्ये ठाणे जिल्ह्याबरोबरच राज्यातील काही डॉक्टर, हॉस्पिटल, IVF सेंटर यांचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे। अटक करण्यात आलेल्या 3 महिला आरोपींकडून पोलीस अधिक चौकशी करतायत। या महिला कमिशन बेसिसवर काम करत होत्या का याचा तपास सध्या सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।